अगं मृणाली, उद्यापनची तयारी चालू आहे आणि पार्सल आहे तो अजून. उद्यापनची तयारी मी करतच आहे, तोपर्यंत तुम्ही पार्सल्स देऊन या. हा, आणि काय काय आणायचं येताना? येताना जिलेबी आणि फुले आणा. किती आहेत आजचे पार्सल? आजचे 8-10 पार्सल्स आहेत, हे एवढे घेऊन या की लगेच. बरं बरं. नानू, तू येणार पार्सल द्यायला? हा, गाडी घेऊन येणार? चल मग. मृणाली सगळं साहित्य आणले बघ. हे जिलेबी आणले, हार फुले आणलेत आणि मुलांना द्यायला हे स्केचपेनची पाकिटं पण आणले बघ अशी. हा, सर्व साहित्य आणला ना आणले सांगितलेलं. आणले सगळं आणले. हा बरं चालेल. आता पूजा मांडून घ्या. माझं पण नैवेद्याचं थोडंच राहिलंय, ते बनवून घेते. चालेल. तर जे मी 9 गुरुवारचं व्रत केलं होतं त्याचं आज उद्यापन होतं. त्यासाठी स्वामींची आपल्याला पंचोपचारी पूजा करून घ्यायची होती. एक सांगू का, तुम्ही स्वामींचं केलेलं कुठंही वाया जात नाही. मला तर भरपूर अनुभव आलाय बघा. हे स्वामी समर्थांचं जे काही व्रत आपण करतोय ना, त्याचं फळ कुठं ना कुठं आपल्याला मिळत जाते. आणि मी जेव्हा जेव्हा हे व्रत केलंय त्याचं फळ मला लगेच मिळालंय. आता ही जी चिठ्ठी तुम्हाला समोर दिसते, यात आपण एक इच्छा व्यक्त करायची असते आणि ती चिठ्ठी आहे ना, ही स्वामी समर्थांच्या पुढे ठेवून पंचोपचारी पूजा करताना त्याची सुद्धा पूजा करायची असते. जेव्हा तुमचा 9 गुरुवारचा पहिला गुरुवार असतो ना, तेव्हा त्या चिठ्ठीमध्ये तुमची इच्छा लिहायची आणि स्वामी समर्थांकडे ते मागणं मागायचं आणि तसा संकल्प करायचा. मला तर प्रत्येक वेळी व्रत करताना हा अनुभव आलाय की ती इच्छा पूर्ण झालीच. तर तुम्हाला पण जर हे व्रत करायचं असेल ना, तर 9 गुरुवारचं पुस्तक आपल्याला बाजारामध्ये सहज मिळतं. 9 गुरुवार हे व्रत करून 10व्या गुरुवार याचं उद्यापन करायचं असतं आणि उद्यापनसाठी पण काही लागत नाही. तुमच्या शेजारची जरी 5 मुले बोलवला तरी चालतं आणि त्यांना सुद्धा जेवण करा अथवा नाश्ता केला तरी देखील चालतं. पण आपल्या इच्छेनुसार काय असेल तो दानधर्म करायचा असतो. प्रत्येक वेळीच हार असावा, भरपूर मोठी पूजा मांडावी असं पण काही नसतं. मी तर प्रत्येक वेळी फक्त 4 ते 5 पिवळी फुले, बेल, पाने, तुळस असलंच काहीतरी घेऊन पूजा मांडत होतो. पण प्रत्येक वेळी माझी इच्छा पूर्ण झाली. आज शेवटचा गुरुवार आहे म्हणून म्हणलं की सगळे येणार म्हणून मोठी पूजा मांडली आहे. आणि शेवटी कसं आहे की आपल्याला जे काय उपलब्ध असेल त्यानुसार पूजा मांडली की ती देखणीच दिसते. आज शेवटचा गुरुवार म्हणून स्वामींना आवडतं म्हणून बेसनचे लाडू आणलेत, केळे आणलेत मुलांना द्यायसाठी आणि पंचोपचारी पूजा आपण करून घेतली आहे. आणि आता मृणालीने जो काही नैवेद्य केलाय तो सुद्धा आपण दाखवून घेणार आहोत. आणि असंही नाही की मी स्वामींचे गुरुवार केले म्हणून तुम्ही सुद्धा स्वामींचे गुरुवारच करा. आता आपल्या व्ह्युअर्समध्ये प्रत्येक जातीचे लोक असणार आहेत, हिंदू असणार आहेत, मुस्लिम असणार आहेत, बौद्ध असणार आहेत, जैन असणार आहेत. मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्या धर्मानुसार आपल्याला जी पूजा सांगितली आहे ती जर मनोभावे केली की त्याचे फळ मिळतेच. मृणाली, झालं का नैवेद्य? झाला की सगळाच नैवेद्य बनवून झालाय. काय काय केले दाखवतं? इथं जिलेबी आणलेली आहे आपण, तसेच इथं मी व्हेज पुलाव केलेला आहे. त्यानंतर आपण पापड तळलेले आहेत. इथं शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवले, तसेच कोशिंबीर आणि बटाट्याची भाजी. अरे वा, चांगलं मेन्यू आहे की. आता मी प्रत्येकाला नाव विचारतो, प्रत्येकानं सांगायचं काय. तुझं नाव काय? तुझं? 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 तू कितवीला आहेस? चौथीला. तू? तिसरी. तू? दुसरी. तू? अंगणवाडी. तू? तू? तिसरी. ही सर्व आली आहेत आपल्या उद्यापनच्या कार्यक्रमाला. हाय करा सगळ्यांनी. हात जोडा. हा, पाया पडा सगळ्यांनी. तिथनच पडा. हा, डोकं टिकून पडा सगळ्यांनी. नानूला माहिती की नानू ही कुणाची आहेत पोरं? मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठते दुराची, पंचीचे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री साईनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. मांडी घालायचं सरळ. वदनी कवळ सगळ्यांनी येतंय. हा हा, बरं चालू. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे.
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ. चालू करा. घ्या. जेवा जेवायला चालू करा. सगळी जेवा सगळी जेवा. हा, दर दे सानू दिदीला दे. हा पाया पड. पाया पड. हा आणि पाया पड तिच्या चिमुदी तिच्या. हा पाया पड. पाया पड की. हा ऋतू दादा दे. पाया पड. पाया पड तिच्या. हा समर्थला. समर्थ दादाला दे. पाया पडा. पाय पडा. काय पडकीस पडा. हा हे घे तुला. आता नानूला द्या. इथं बसा तुम्ही. तुम्ही पण बसा नानू. नानूला द्या आणि पाया पडा. असंच दे तिथं.